आपण आहोत कन्नमवार नगर 2 येथील जय भीम रहिवासी संघ येथे। बघूया इकडच्या लोकांच्या काय समस्या आहेत त्या। गेली इतके वर्ष इथे वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आलेत। त्यांनी तुमच्या प्रत्येकांच्या मनातल्या जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या असतील त्यांचे निरसन केलंय का? तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या सेवेतून? तुम्हाला काय वाटतंय? बिंदास्त बोला। अहो नाही काय करत आहे ती लोक, नुसतं नावाला एक दोन गल्ले केल्यासारखे करतात आहे, गटर पूर्ण काम करतच नाहीत ते लोक। आणि कधी बोलतात आम्ही झाकण मारतो त्याच्यावरती, कधी काय करतो, पण काहीच केले नाही। आता तात्पुरतं काम केले खरं, पण ते पूर्ण गल्लीचं केलेलं नाहीये आणि त्याच्यावर झाकण वगैरे टाकत नाही कोणीच। आणि निवडून आले ना तात्पुरतं बोलतात आम्ही हे काम करतो ते काम करतो, काहीच करत नाहीयेत। पण आम्हाला जो त्रास व्हायचा ना तो होतो आणि डम्पिंग ग्राउंडचा पण त्रास होतो। आम्हाला एवढं सांगायचं आहे, निवडणुका आले उमेदवार उभा राहतात, निवडणुका आल्या की तेवढ्यापुरतं दर्शनी कामं करून दाखवतात। गटरांची कामं आहे तशी जाई, गेल्या 5 वर्षाची गटर बांधलेली, त्याच्यावर आता त्यांनी न बांधकाम करता न कचरा वगैरे काढता तसंच ते ढापे टाकून दिलेले आहेत। हे असं नाही पाहिजे। आम्हाला केलं तर तुम्ही चांगले ह्याने करून दाखवा। एका चाळीत लादीकरण झाले, दुसऱ्याच आता आमची जी आहे ना आता 10 वर्ष वाले आम्हाला गल्लीत आता पाणी नळाचं पाणी साचतंय, त्याच्यामुळं डास वगैरे मच्छराचा त्रास होतो। त्याशिवाय आता डेंग्यू वगैरे तुम्हाला तर माहिती आहे आजारांचा त्रास होतो। आता जे पाणी साचते त्याच्यामुळं माझ्या दारात आलं तुझ्या दारात आलं, जे लादीकरण करतात तुम्ही येऊन प्रत्यक्षात पहा की लादीकरण कसं केलेलं आहे किंवा मध्ये गटर वगैरे ठेवलेलं आहे का नाही, का ते ठेवावं लागतं, त्याच्यावर ढापे वगैरे टाकावं लागते। अशा ह्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही येऊन स्वतः निरीक्षण करून पहा, नंतर आम्ही ठरवू की तुम्ही पहिले आमची कामं करा, आम्ही खुशीनच मला निवडून देऊ। आता काय होतंय, निवडणूक आल्यात म्हणून कामं करतात, तसे आम्हाला काय नको आहे। ते पण दर्शनी कामं करतात, दर्शनी तेवढी पण 5 वर्षांनी एकदा गल्लीत येणार, नमस्कार करणार, निघून जाणार, काही अर्थ नाही। तुम्ही कोण नाही आम्ही कोण असं होतंय, त्यामुळे आम्हाला काय गरज नाही। आता सगळ्यात जास्त तर आम्हाला त्रास आहे। माझे 2 मुलं आहेत, माझे एक छोटा बच्चू आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय। एवढे मच्छर येतात ना, संध्याकाळी दिवसभर पण ना दरवाजा उघडा ठेवून शकत नाही आम्ही, माहितीये का? एवढे आम्ही ते भोगलेत। डेंग्यू आजार एवढा भयानक आजार आहे, अक्षरशः आम्ही डोळ्यातनं पाणी काढलं। आतापर्यंत मनसे शिवसेना खूप काही राजकीय नेते आपल्याकडे निवडून आले, परंतु आपल्या भागातल्या काही समस्या अशा आहेत का त्या तिथपर्यंत पोहोचल्या गेल्या नाही, पूर्णही झाल्या नाहीत। जो आपल्याला हक्कासाठी एनी टाइम रात्री म्हणा किंवा कोणत्याही टायमाला आपल्या हक्कासाठी उपयोगी राहील असाच आम्हाला नेता किंवा उमेदवार आम्हाला निवडून आणायचा आहे।